एप्रिल 2025 लिसन टू लव्ह ही कोरियन सिरीज संपवली. 12 एपिसोड्सची आहे. छान आहे. थोडक्यात नवरा बायकोमधले रिलेशन्स, ट्रूथफुलनेस, एकमेकांवरचा विश्वास आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर या सगळ्यांवर भाष्य करणारी सिरीज आहे. कसे काही लोक सिन्सिअर असतात, थोडीशी जरी आपलीकडनं चूक झाली की त्यांना वाईट वाटतं किंवा आपलं कुठे चुकतंय याचा विचार करतात, आणि काही लोक जाणून बुजून ह्या चुका करत असतात तरी ते निर्लज्जासारखे अगदी मान वर करून सोसायटीत वागत असतात. असे सगळे कॅरेक्टर्स त्याच्यात आहेत आणि ओव्हरऑल मग जो जसा वागतो त्याला तसं भोगावं लागतं. हेच त्याच्यातनं जिस्ट आहे. आणि जे समजूतदार आहेत किंवा जे एकमेकांना सांभाळून घेतात, मनं सांभाळतात आणि ज्यांचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे, तर ते शेवटी किती वादेवाद म्हणजे झाली किंवा किती त्यांच्यामध्ये डिस्प्यूट झाले तरी शेवटी परत एकत्र येतातच, कारण त्यांना एकमेकांशिवाय राहत नाही, काळजी असतेच. तर असंच एक कपल असतं आणि नवरा TV सिरीज मध्ये काम करणाऱ्या याच्यात कंपनीत असतो, म्हणजे प्रोडक्शन हाऊसमध्ये असतो, आणि बायको एका कंपनीत काम करत असते आणि त्यांना एक मुलगा असतो 7 वर्षाचा. तर दोघांचं लव्ह मॅरेजच असतं. खूप प्रेम असतं दोघांचं एकमेकांवर आणि मुलाला वाटत असतं की आपण आपल्या परीने घरी खूप मदत करतोय बायकोला वगैरे असं. पण ऍक्च्युली हळूहळू तिच्या ते लक्षात आलेलं असतं की खरंच आपण इतकी धावपळ करतो घरात, आपलं म्हणजे सारखं मुलाला सोड, घरात सांभाळ, कारण मुलगा नाही म्हटलं तरी लहानच असतो, नवऱ्याच्या सगळ्या वेळा सांभाळ, सगळ्यांच्या आवडीच्या गोष्टी कर, अशा सगळ्या याच्यामध्ये आपल्याला आपल्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही आणि आपण आपल्या आवडीनिवडी पूर्ण विसरून गेलोय. आणि हे तिला जाणवतं जेव्हा तिची कंपनी एका दुसऱ्या कंपनीबरोबर डील करत असते आणि त्या संबंधात तिला एका तिथल्या माणसाची भेटायचं असतं. आणि जेव्हा 1-2 भेटी होतात तेव्हा तो तिच्याशी ज्या पद्धतीने बोलतो किंवा तिची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातनं जेव्हा तिच्याशी वागतो तेव्हा तिला ते जाणवतं की खरंच आपण आपल्याकडे काहीच लक्ष देत नाही आणि आपला नवरा सुद्धा आपलं कधीच अशा पद्धतीने विचारपूस करत नाही. मग हळूहळू ती त्याच्या प्रेमात पडते आणि दोघांचं अफेअर सुरू होतं. आणि नवऱ्याला अचानकपणे ती गोष्ट कळते, म्हणजे तिचा फोन आलेला असतो, हा उचलतो चुकून आणि बघतो मायकल नावाचा एक व्यक्ती फोन करतोय आणि काहीतरी या तारखेला आपण हॉटेलमध्ये भेटू वगैरे असं काहीतरी मेसेज असतो. झालं, मग याचं डोकं फिरतं आणि हा म्हणतो की कसं काय म्हणजे असू शकतं हिचं, माझं काय चुकलं. म्हणजे आधी तो विचार करतो की मी कुठे कमी पडलो की ज्याच्यामुळे हिला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे कोणाला भेटायचंय काय. मग तो सगळं शोधून काढतो की नक्की कोण आहे काय आहे, आणि त्याचं कामात लक्ष लागतच नसतं. मग सगळ्या पद्धतीने तो चौकशा वगैरे करतो आणि मग ठरवतो शेवटी की आपण तिला रंगेहात पकडायचं. हॉटेलमध्ये ज्या भेटणार आहेत ते लोक, तर तिथे जाऊन त्याला पकडायचं. तर तो जातो, तर त्याचा एक मित्र असतो, तर तोही म्हणतो मी पण येतो, पण हा म्हणतो नको, मी जातो एकटा आणि मी हे करतो. आणि तो बराच वेळ वाट बघतो, जी वेळ ठरलेली असते तोपर्यंत काही येत नाही, पण मग अचानक येतात ते दोघं. तो बघतो आणि मग आधी जाणार नसतो पण त्याला राहवत नाही, शेवटी तो लिफ्टमध्ये त्यांच्याबरोबर घुसतो. तर ही एकदम त्याला बघून सरप्राईज होती की तू इथे कुठे. तर म्हणे तू कसं इथे. आणि मग म्हणजे तो म्हणतो चल तुम्ही जर मीटिंग करता आला आहात तर रूम बुक करायची काय गरज आहे, चला म्हणे तुमच्या रूम मध्येच बोलू. आणि मग तो सरळ सांगतो तिला की मला हे तुझं पटत नाही आणि मी डायव्होर्स म्हणजे तू वेगळी राहा. तडतड बोलून येऊन जातो, येऊ नको घरीच. झालं. मग आता तिला वाईट वाटतंच आणि ती घरी येऊन सॉरी पण म्हणते आणि म्हणते की मी पुन्हा आता अशी नाही, मी संबंध तोडले त्याच्याशी आणि सॉरी. म्हणजे नंतर तिला कंपनीकडूनच असं सांगण्यात येतं की ज्या कंपनीशी डील करतोय आता ते काम आम्ही दुसऱ्यांना देतोय, तर तुम्हाला तिथे आता जायची गरज नाही. त्याच्यामुळे तिचा तसाही संपर्क संपतोच त्या माणसाशी आणि तिच्याकडून ते काम काढून दुसरं देण्यात येतं तिला. आता ती डिस्टर्ब असते त्याच्यामुळे तिचंही कामामध्ये मग चुका व्हायला लागतात.
नंतर हा तिचा नवरा एवढंच नाही तर त्याला त्या माणसाशी बदला घ्यायचा असतो, म्हणून तो त्या माणसाच्या बायकोला फोन करतो आणि तिला सांगतो की तुझा नवऱ्याचा असं असं माझ्या बायकोवर अफेअर आहे आणि बघ तुला म्हणजे खोटं वाटत असेल तर असं. मग ती त्यालाही भेटते, त्याच्या बायकोलाही येऊन भेटते आणि ती अगदी कॉन्फिडेंटली सांगते की माझा नवरा असा नाहीये, कोणाच्या मागे काहीतरी झालं असेल की जो तुझ्याकडे आकर्षित झाला असेल, पण आता आमच्या दोघांमध्ये काही डिस्प्यूट नाही, आम्ही व्यवस्थित आहोत. मग तिला खूप जाणवतं म्हणजे की आपण दुसऱ्याच्या फॅमिलीमध्ये पण हे करायला म्हणजे आपल्यामुळे झालं पण नशीब ठीक झालं आपलं, पण आपलं किती डिस्टर्ब झालंय, आपल्यामुळे मुलाला किती त्रास होतोय. मुलालाही थोडं थोडं कळते की आई वडिलांमध्ये काहीतरी भांडण झालंय, ते वेगळे राहतात, तर तो म्हणतो मला दोघांबरोबर राहायचंय. आई बरोबर राहायला लागलं की वडिलांची आठवण येते, वडिलांबरोबर राहायला लागली की आईची आठवण येते. म्हणजे टिपिकल ते चालतं, पण तरी दोघांचंही चालूच असतं. ही थोडा दिवस जाऊन आपल्या वडिलांकडे जाऊन राहते, म्हणजे माहेरी जाऊन राहते. या मुलाची आई पण त्याच्याकडे येऊन राहत असते. आधी आईला वाटतं की आपल्याच मुलांनी काहीतरी शेण खाल्लंय, मूर्खपणा केलाय, म्हणून ती बरंच बोलते मुलाला. पण मग शेवटी ही सूनच येऊन सांगते की तुमचा मुलगा नाही, माझ्याकडनं चूक झाली आहे आणि माझं असं असं अफेअर होतं, पण आता काहीच नाहीये आणि मी एकत्र राहायला तयार आहे, पण जर त्याला डायव्होर्स हवा असेल तर मी डायव्होर्स द्यायला तयार आहे. ती बघते की म्हणजे ते दोघं एकत्र राहूनही पुन्हा बघतात, पण त्यांचं म्हणजे पुन्हा ते एकमेकांवर ब्लेम करणं आणि हे सुरूच होतं. आणि ह्यांनी मूर्खपणा काय केला असतो, सोशल मीडियावर टाकलं असतं की माझी बायको अशी अशी आहे आणि तिचं अफेअर चालू आहे तर मी काय करू. मग त्या सोशल मीडियावर त्या गोष्टी इतक्या व्हायरल होतात, प्रत्येकाचे मतं काय काय सांगणं, त्याप्रमाणे तो दरवेळेस पाहत असतो. आणि कोणीतरी हे विचारलं असतं की ठीक आहे तू सगळं माफ तिला केलंय, सगळं केलं, पण तू विसरू शकशील का ही गोष्ट की तुझ्या बायकोनी कधी असं केलं होतं. मग तेच त्याला असं वाटतं जेव्हा ती येते आणि सॉरी वगैरे म्हणून ते एकत्र राहायचा प्रयत्न करतात, पण त्याला ते परत सारखं त्या माणसाचा चेहरा डोळ्यासमोर यायला लागतो. मग तो म्हणतो नको आपण एकत्र राहायला, आपण वेगळंच राहू आणि भेटत राहू. म्हणजे ते हे जातात, शेवटी काउन्सिलरकडे जातात, कोर्टात केस फाईल करतात डायव्होर्सची आणि त्यांना सांगतात की आम्हाला काहीच एकमेकांकडचं देणं नाही, आम्ही दोघं इंडिपेंडेंट राहू, मुलगा आईकडे राहील आणि सॅटर्डे संडे मी त्याला पूर्ण सांभाळत जाईल, काही लागलं तरी आम्ही दोघं एकमेकांना मदत करू. म्हणजे अशा तर त्या काउन्सिलरला पण खूप आश्चर्य वाटतं, म्हणजे इतके तुम्ही समजूतदार कपल आहात, मग डायव्होर्स कशाला घेताय. तो म्हणजे आम्ही एकत्र राहू नाही शकत आहे. मग ते सगळं असं सेटल होऊन ते लोक वेगवेगळेच राहायला लागतात. तर हे वेगळं राहताना ह्याच्या सोसायटीतली एक डायव्हर्सी बाई ह्याच्या जवळीक साधते. याला तो एक कोणता तरी गेम खूप आवडत असतो, तर तिथेच तिची गाठ पडते. ती पण त्या बॉक्समधून एक टेडी बेअर काढायचा प्रयत्न करत असते आणि यालाही ती खूप हौस असते. मग त्या याच्यात दोघांची ओळख होते, मग दोघांची डेट, तर तीच खूप फॉरवर्ड ती बाई, सारखं म्हणजे डेटवर जायचं का, आपण असं करूया तसं करूया. तर जेव्हा तो तिच्या बरोबर असतो तरी असतो मजेत, खुश असतो, पण त्याला काहीतरी कमतरता जाणवत असते. आणि जेव्हा शेवटच्या 5-6 वेळा असं तिचं विचारून होते, तर त्याला हे लक्षात येतं की नाही, आपण आपल्या बायको मुलांशिवाय राहू शकत नाही. आणि मग तो शेवटी जातो आणि म्हणतो की आपण राहूया एकत्र, मी एकटा राहू शकत नाही आणि माझं चुकलं, मी हे असं करायला नको होतं तुझ्यावर आणि माझ्याकडनं मी खूप कमी पडलो म्हणजे तुला समजून घेण्यामध्ये. तर ही आपली म्हणत असते सॉरी, नाही माझं चुकलं, माझ्यामुळे असं झालं. म्हणजे दोघेही शेवटी आपापली चूक कबूल करतात आणि एकत्र राहण्याचा परत पुन्हा निर्णय घेतात. तर ही एक अशी पूर्ण फुल स्टोरी आहे त्याच्यामध्ये की लिसन टू लव्ह. तुम्ही आपला प्रेमाचा ऐका, तुमच्या मनामध्ये प्रेम आहे तर त्याचं ऐका. आणि याच्यातच एक दुसरा अँगल हा दाखवलाय. आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांचे जे कलिग्स असतात तर ते यांना खूप मदत करतात, फेवर करतात मुलाला सांभाळण्यात. त्याच्यातही एक कपल असतं की ज्यांना एकमेकांबद्दल खूप वाटत असतं, पण ते कधीच बोलून दाखवत नाहीत. आणि मग पुढे मग त्यांचंही जमतं. आणि अशा याच्यातच एक अजून माणूस असतो की जो अत्यंत बेश्रम असतो, तो लॉयर असतो, काही त्याचं म्हणजे हे चालत नसे वकिली, पण तो यांच्या फिल्मच्या याच्यामध्ये त्यांना शूटमध्ये मदत करणार असतो आणि काही लिगल गोष्टी असतील तर त्याची ॲडवाईस देणार असतो.
तर त्याची बायको खूप चांगली असते, पण हा म्हणजे त्याचं ते पिंडच असतो, सगळ्यांच्या बरोबर मागे लागायचं, सुंदर मुलगी दिसली की तिच्या मागे लाग, अफेअर कर तिच्याबरोबर. तर असं त्याचं खूप मुलींबरोबर असतं आणि त्याला असं वाटत असतं की आपल्या बायकोला काही माहित नाही, पण त्याच्या बायकोला सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि कळत असतात. तर ती टॉलरेट करत असते की आज नाही उद्या, उद्या नाही परवा ह्याला अक्कल येईल, हा परत येईल. पण जेव्हा ती एक शेवटचं वर्ष बघते की नाही आपल्या नवऱ्यामध्ये काही सुधारणा होणं शक्य नाही, तेव्हा मग ती एक फर्म डिसिजन घेते की नाही आता आपण याला अद्दल शिकवायची. आणि मग ती हळूहळू स्टेप्स घ्यायला लागते. सगळ्या जी आणि ती श्रीमंत असते, तिच्या वडिलांकडनं तिला खूप प्रॉपर्टी वगैरे मिळाली असते. तर ती शेवटी सगळं हे करून सगळी प्रॉपर्टी त्याच्याकडनं काढून घेते आणि त्याला ते सगळे त्याचे फोटो दाखवते, त्या मुलींनाही आरसा दाखवते, त्यांची भर याच्यामध्ये इन्सल्ट करते. सोशल मीडियावर सगळे ते फोटोज अपलोड होतात वगैरे. हा म्हणजे कंगाल होऊन जातो, अगदी दरचे आपण म्हणतो ठोकर खायला हे करतो. मग सॉरी सॉरी म्हणत बायकोकडे येतो, पण ती म्हणते नाही आता जात आहे, तर म्हणे मी तुला गोळीनी बंदुकीनी मारेन, आणि ती अशी आजूबाजूला त्याच्या गोळ्या पण मारते की ज्याच्यामुळे तो घाबरून जातो. म्हणजे शेवटी त्याला त्याची अद्दल घडते, त्याची लायकी त्याला कळते. तर ओव्हरऑल चांगली आहे सिरियल, आवडली. म्हणजे जो जसा करतो त्याला त्याचं फळ भोगावं लागतं, आणि तुम्ही जर प्रेम करत असाल तर तुम्हाला तुमचं प्रेम नक्कीच मिळतं. चांगली.